भात शिजून तयार झालाय. चटणी पण तयार आहे आणि दही आणि सोबत शेंगदाण्याची शेंगदाण्याची आमटी. आमटी. कावळा येतो, खाऊन जातो आणि आम्हाला आशीर्वाद देतो. कावळा येतो, खारुताई येते. खारुताई पण येते ना. चला खाऊन घ्या. आता आषाढी एकादशी जवळ आले, त्याच्या निमित्ताने आम्ही वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवतोय. तेव्हा आरतीवहिनी शेंगदाणे भाजून घेत आहेत आणि ताई वरीचे तांदूळ धुवून घेते इकडे. शेंगदाण्याच्या आमटीला फोडणी करण्यासाठी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा बनवून घेतोय. आरती आता कुटून घेते. हिरव्या मिरच्या घेतल्या आणि थोडं जिरं जाडं वाटून घेणार आहे ना आरती. हो. कुटायचं काय काम असलं की आम्ही त्या आरतीला देतो. ती चांगलं कुटते. ठेचायचं, कुटायचं. शेंगदाणे पण बारीक करून घ्यायचे आहेत ना. शेंगदाणे पण बारीक करायचे. हिरव्या मिरच्याची चटणी बनवतोय भातासोबत खायला. ते उपवासाचे आहे, मग जास्त काय घ्यायचं नाही. त्याच्यामध्ये फक्त खोबरं घ्यायचं ओलं, नारळ फोडून आणि मिरची हिरवी आणि फक्त मीठ यांची भात चटणी झाला काय? वाटायची. हो, भात शिजला आमचा. आता आमटीला फोडणी देणार शेंगदाण्याच्या. शेंगदाण्याच्या आमटीला आम्ही फोडणी करून घेतोय. त्याच्यासाठी पातेला तापलाय, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे गावठी. उपवासाचं आहे ना, म्हणून तुपावरती फोडणी देतो. मिरचीचा आणि जिऱ्याचा ठेचा बनवलाय, तो त्या तुपामध्ये टाकून घ्यायचा. ठेचा चांगला तुपामध्ये परतून झालाय. आता त्याच्यामध्ये जो आपण शेंगदाण्याचा कूट केलाय तो टाकून घ्यायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे. आता पाणी ओतून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढी पाहिजे पातळ आमटी तेवढी करून घ्यायची आहे ती. ही आमटी जरा पातळच असते. हां, पातळ खायची ना. आज पावसाने मेहरबानी केली. पाऊस नाही आहे. पाऊस आला तर इथं सगळं पाणी उरतं आणि आमची धावपळ होते. आता भात शिजून तयार झाला आहे, तोपर्यंत आमटी पण शिजते. मीठ टाकशील ना अजून ह्याच्यात. आमटीला आता उकळी येईपर्यंत थांबायला पाहिजे. शेंगदाणे काय शेकवलेलेच आहेत ना. आमटीला चांगली उकळी आले. आता आम्ही खाऊन घेतो. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. बरेचसे लोक व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाही. भात पण तयार आहे. करा प्लीज. रोज आम्ही जे बनवू ना ते थोडंसं वर कावळ्याला ठेवतो. तर आज शीतल ठेवते वर कावळ्यासाठी पान. कावळा येतो, खाऊन जातो आणि आम्हाला आशीर्वाद देतो. कावळा येतो, खारुताई येते. खारुताई पण येते ना. चला खाऊन घ्या. आईने घेतलंय. ही श्रावणी आमची. घे. शीतल, खाऊन बघितलंस काय कसं झालंय? मस्त झालं एकदम. एकदम भारी उपवास आहे तुमचा, जोरदार. पंचपक्वानाचं जेवण खात आहेत उपवासाच्या नावाने. आई खाल्लंस काय ग? खाल्ला. आम्हाला आवडतो भात वरीचा. चांगलं झालंय ना. चांगला आहे. आरती खाल्लंस काय? हो, चांगलं झालंय ना. मला आवडत नाही पण मी खातोय. मला आवडत पण नाही पण मी खातोय. उपवास करत नाही ना कधी, म्हणून मला